सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की आज आपला जवळजवळ शेवटचा दिवस सत्संगाचा. उद्या समाप्तीच आहे सकाळी, त्यामुळे त्या दिवशी तुम्हीच बोलणार आहात. प्रतिक्रिया इथं येऊन बोलायच्या असतात, बायांनी पण पुरुषांनी पण. एक सवय लावायची, काय योग्य काय अयोग्य, काय आवडलं काय नावडलं सारं सांगायचं, नाही की नाही. आणि उद्या संध्याकाळी मग आपण एक सहज चर्चा करू, काही गोष्टीच्या सूचना, देवाणघेवाण. आज मात्र कोणत्याही विषयाला मी हात नाही लावणार, पण सर्वच विषय हाताळणार आपण. गेली 5 दिवसापासून आपण परमेश्वरांनी सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितले तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानाचा पाया म्हणजे थीम, ती थीम आपण अभ्यासली. धर्मतत्त्वज्ञानाची थीम जर तुमच्या लक्षात आली ना दिदी, मग पुढची इमारत आपल्याला बांधता येते. आपल्याला त्या धर्माचा अनुमान करता येतो, निर्णय करता येतो. सूत्रपाठामध्ये 9 प्रकरण म्हणजे ही धर्माची थीम आहे, पाया आहे. धर्मात टिकायचं असेल, धर्मात राहायचं असेल तर धर्मात नॉलेज, ज्ञानाची अत्यंत गरज आहे. आणि ज्ञान खूप मोठं जरी असलं तरी प्राथमिक नॉलेज, प्राथमिक ज्ञान आपल्याला असायलाच पाहिजे. एक माहिती तरी असायला पाहिजे आपल्या धर्माची. धर्मात आहे परंतु काहीच जर माहीत नसेल, देवाने सांगितलं आहे धर्मात आहे तर काहीतरी माहिती पाहिजे. काहीच माहिती नाही, हा जो जीव आहे हा धर्मात टिकू शकत नाही, राहू शकत नाही, वाढू शकत नाही, तो दशीसुद्धा पकडू शकत नाही. म्हणून कळत न कळत आपण केलेल्या क्रियेचं परमेश्वराने फळ आपल्याला बोधाच्या माध्यमातून दिलं. परमेश्वर कळाला, जीव कळाला, देवता कळाल्या, प्रपंच कळाला. ठीक आहे, खूप मोठा अभ्यास आपला नाही झाला, अभ्यास नाही करता आला. अभ्यास नसल्यामुळं आचाराच्या बाजूने, त्यागाच्या बाजूने आपण नाही विचार केला, नाही पाय टाकला. परंतु त्यात गेल्यानंतर ती दशी तरी धरली पाहिजे, धरायला पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन. इथं या ना दादा, तुम्ही आहे ना जागा इकडे, या 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 इथं समोर बस. दादा तुम्ही पोरांना तुम्ही इकडं सारखा, तुमची लाईन इकडं करा लाईन, या तुम्ही इथं पुढे. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याला निदान माहिती जर असेल तर आपण टिकून राहू. धर्म अभिमान आपल्याला निर्माण होईल. धर्म अभिमान झाला तर आपल्याला विचाराची जे क्षीणत्व येतं, काय आहे यात असं जे आपल्याला वारंवार वाटतं किंवा नकारात्मक विचार येत राहतात, हे काय येतात. आपण समाजात फिरतो, समाजात राहतो, नातेवाईक आहे, खूप मोठा समाज आहे, कार्यक्रमाला जावं लागतं. ते सुद्धा देवाने आपल्याला तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून सांगितलं आहे. संग्रह पाळावा म्हटले, संग्रह पाळायचा आहे. समाजात राहायचं आहे आणि आम्हाला हे चालत नाही, तुम्हाला ते चालत नाही असं सांगून विनाकारण समाजाचा नकारात्मक भावनेचा रोष आपण ओढून घेऊ नये. उदाहरणार्थ आता आपल्या गावामध्ये एकादशी धरणारे भरपूर समाज लोक असतील, बरोबर की नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला. एकादशीला जवळजवळ सर्वसाधारण जी पब्लिक आहे, माणसं आहे, समाज आहे, तो 99% उपवास धरतो. आता आपण तर उपवास धरत नाही, आपण उपवास तापास कर्मकांड करत नाही. आणि योगायोगाने दररोजच भेटणारी जी मंडळी आहे, त्या संप्रदायाची असेल, ते एकादशी पकडणारे लोक असतील, आणि योगायोगाने त्याच दिवशी ते तुम्हाला भेटले आणि भेटले काय म्हटले, काय आज उपवास असेल ना तुम्हाला, तर मग तुम्ही काय करावं, तुम्ही त्याला तेवढ्यापुरतं हो उपवास आहे असं म्हणावं. कारण काल देवाने तुम्हाला सांगितलं, मल्लीनाथ झाले होते 2 मिनिटासाठी. ही लवचिकता धर्मामध्ये परमेश्वराने खूप सुंदरपणे सांगितलेली. समाजात राहायचे ते समाजाचे संकेत पाळावं लागतील, संग्रह पाळावा लागेल. कोणाकोणाला तुम्ही तत्त्वज्ञान सांगत बसणार आणि कोणाकोणाला ते पटणार. मग तेवढ्यापुरतं ती वेळ मारून नेण्यासाठी जनरल नॉलेज आपल्याला माहिती असायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला धर्म कसा सांभाळता येईल. एक उदाहरणादाखल दिलं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत का त्यावेळेस ती वेळ मारून नेण्यासाठी परमेश्वर लवचिक झाले. काल बघितलं
आचार्यांबरोबर एक अन्य ब्राह्मण त्यांची भेट होते, चर्चा होते आणि देव कोण ते म्हणते मल्लीनाथ. आचार्य म्हणतात अहो ते तुमचे मल्लीनाथाचं काय घेऊन बसले, परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचे नायक आहे स्वामी श्री चक्रधर, प्रत्यक्ष परमेश्वर आहे, त्यांना बोध झालेला आहे. ते म्हणले ते आम्ही नाही ऐकू शकत, देवानी म्हटलं तर ठीक आहे म्हणले, पण जर मल्लीनाथ नसतील ना तर मी धोतर फाडील, उत्तर पंथाला जाईल, उत्तर दिशेकडे जाईल, परत येणार नाही, तोंड दाखवणार नाही म्हटले. आणि ती पैज लागल्यामुळे ते आले. त्यांनी विचारलं देवाला की तुम्ही मल्लीनाथ आहे का? देव म्हटले हो आम्ही मल्लीनाथ आहे म्हटले. आचार्यांना आश्चर्य वाटतं. त्यांनी बाया वर केल्या, म्हटलं बघा म्हटलो की नाही, जिंकलो की नाही मी, आणि तो निघून जातो. निघून झाल्यानंतर आचार्य म्हणतात का हो तुम्ही असं का केलं, तुम्ही तर परमेश्वर प्रत्यक्ष. म्हणजे थोड्या वेळ मी मल्लीनाथ झालो जर नसतो तर त्यांनी काय केलं असतं, त्याचा समाज, त्याचे नातेवाईक उघडे पडले असते, त्याचा त्रास झाला असता, साऱ्याच गोष्टी. 2 मिनिटासाठी मी मल्लीनाथ झाल्याने थोडी मी मल्लीनाथ आहे म्हटलं. तुम्हाला तर माहिती ना जे आहे ते. तसं तुम्हाला बोध झालेला आहे, आपल्याला बोध झालेला आहे. आपण कोणाची भक्ती करतोय, का करतोय, कशासाठी करतोय, सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू कोण आहे, श्रीकृष्ण महाराज कोण आहे, हे सारं आपल्याला माहिती आहे. परंतु प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाला ते माहिती असू शकत नाही, होऊ शकत नाही, तुम्ही माहिती करून देऊ शकत नाही. याचं कारण बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून असते. परमेश्वराची कृपा त्याच्यावर असेल तर कोणाला तरी माध्यमातून परमेश्वर कोणाला तरी निमित्त करून त्याला बोध देणार. MSCBवरून लाईट असेल तर बटन दाबलं तर लाईट लागेल, फॅन लागेल. MSCबीवरून लाईटच नाही, बटन दाबून काय उपयोग आहे. तसंच समाजात राहायचे तर समाजाचे संकेत परमेश्वराने पाळायला लावलेले, आणि ते संकेत जर पाळायचे असेल तर आपल्याला जनरल नॉलेज माहिती असायला पाहिजे. मी तुम्हाला जास्त तत्त्वज्ञान सांगणार नाही, परंतु काही प्रश्नांच्या माध्यमातून आपण त्याचं चिंतन करणार आहोत आज. आणि तुम्हालाही जनरल नॉलेज पर म्हणून माहिती जर निर्माण झाली, माहिती जर भेटली तर एक धर्म अभिमान निर्माण होईल. मी प्रश्न विचारील, जर कोणाला उत्तर देता आलं तर द्यावं, नाही तर त्यावरती आपण चिंतन करू. प्रश्न खूप अवघड नाही आहे. हे प्रश्न मी आता शिबिर घेतलं लहान मुलांचं, त्या लहान मुलांसाठी प्रश्न काढले होते, पण मी तसं तुम्हाला लहान समजत नाही, असं काही समजू नका. ते एक त्याचं चिंतन व्हावं, एक धर्माची व्यापकता आपल्याला कळावी, समजावी. हे छोटं मोठं असं काही भाग नसतो. त्या मुलांना मी 5 दिवस जे शिकवलं ना, जनरल नॉलेज शिकवलं. आता त्या मुलांची 10वी 12वीपर्यंतची जे मुलं होते सर्व, 5वी 6वी 7वी 8वी 10वी, त्यांच्या बुद्धीच्या कृतीनुसार मी त्यांना जे जे शिकवलं आणि ते त्यांना सांगायचं आहे, बघा मी हे प्रश्न विचारू शकतो बरं का, लक्षात ठेवा. मग काही मुली तर हुशार होत्या, त्यांनी काय केलं माहिती आहे, बाबा असे म्हटले का, लिहून घे. त्यांनी प्रश्नपत्रिका त्या अगोदरच तयार करून ठेवली. बाबा असे म्हटले ना की हा प्रश्न येऊ शकतो बरं का तुम्हाला, लगेच लिहून ठेवलं, उत्तरं लिहून ठेवलं. त्याच्यामुळे त्यांनी 70-80% उत्तरं दिले का, तर त्यांनी ते अगोदरच लिहून ठेवले होते. आणि जे समजलं नाही ते आदल्या दिवशी मला परत विचारलं, उद्या प्रश्नपत्रिका घेणार आहे ना, म्हणे हो घेणार आहे. मग ते असं असं तसं कसं काय, बरोबर आयडियाने काढून घेतलं. मुली मुळातच हुशार असतात, त्याचा अनुभव आपल्याला असतो, आहे की नाही. त्या 2-3 मुलींनी बरोबर ती आयडिया केली, त्यांनी मस्तपैकी लिहून काढलं. सर आपल्याला जनरल नॉलेज माहिती पाहिजे. आपला जो धर्म आहे पुढच्या पिढीला नेण्यासाठी तुम्हाला याची अत्यंत गरज आहे. नवीन पिढीसाठी या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहे की धर्म किती श्रेष्ठ आहे हे आपण नुसतं म्हणतोय, परंतु तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून तो आपल्याला कळाला पाहिजे, समजला पाहिजे. जे भ्रम आहे, संभ्रमावस्था आहे आपल्या मनामध्ये, एक द्विधा मनस्थिती आहे, ती आपल्या डोक्यातून निघाली पाहिजे, ती तत्त्वज्ञानातून निघाली पाहिजे. म्हणून आपण हे समजून घ्यायचं आहे. धर्म 50 वर्षाचा, 20 वर्षाचा, 40 वर्षाचा आपण सांभाळत आलो, पण सांभाळत असताना जर छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसेल तर त्या धर्मात आपण किती टिकणार आहोत. कारण समाजात राहायचे तर समाजाचे घटक आपल्याला कुठं ना कुठं भेटत राहणार आहे, कुठं कुठं विचारत राहणार आहे, आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे न्यूनगंड तयार होतो. आपण आपली ओळखसुद्धा लपवतो. आपण सांगतच नाही की आम्ही मानव आहोत. आणि मग खूपच टोकाचं झालं तर मग आपण मानव आहोत असं सांगितलं, तो म्हणतो काय आहे मानव, तर सांगताच येत नाही. असा कोणता धर्म आहे, असा कोणता पंथ आहे की हे तुम्हाला चालत नाही, ते तुम्हाला चालत नाही. त्यातून आपला एक भीती निर्माण होते, भय निर्माण होतं, आणि मग आपण धर्म आपल्या घरापुरता मर्यादित ठेवतो. समाजापर्यंत आपण नेत नाही, मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत आपण नेण्याचा प्रयत्न करत नाही. पण परमेश्वराच्या प्राप्तीचा सर्वात सुंदर आणि सर्वात मोठा उपाय आपल्याला सांगितलेला आहे. महादाईसा एकदा देवाला विचारते की देवा, भक्ताच्या ठिकाणी काय सामर्थ्य असतं, काय शक्ती काय असते, भक्त, प्रेमी भक्त. तर ते म्हटले, आवर धर्मापासून
परधर्मी लावी, हे त्याच्याकडे सामर्थ्य असतं. म्हणजे काय की देवतेचा धर्म असेल, कर्मकांड, अंधश्रद्धा हा पाळणारा एखादा जीव असेल तर हा त्याला परमार्गाला लावतो, म्हणजे परमेश्वराच्या मार्गाला लावू शकतो, एवढी शक्ती असते. म्हणजे महादायशाला ते काहीच वाटलं नाही. म्हटले यात काय एवढं, हे काय, याला काय शक्ती म्हणतात? देव म्हणतात बाई हे काही साने, हे काही सोपं आहे का, हे काही छोटं आहे का? हे सोपं नाही आहे म्हटले. कारण त्याला मोल्ड करायचं आहे, त्याला बदलायचं आहे, त्याची विचारधारा बदलायची, त्याची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेतून त्याला काढायचं आहे आणि परमेश्वर भक्तीला लावायचं. एवढं सोपं नाही म्हटले. आणि असं जर केलं, एक जीव जरी तुमच्या निमित्ताने धर्माला लागला, तो धर्म त्यांनी जर शेवटपर्यंत टिकावला, तर परमेश्वर म्हणता मी त्या जीवाला प्रेम देईल. बघा, प्रेमाचा अत्यंत सोपा सरळ उपाय परमेश्वराने सांगितला. परंतु हे करायला गेलो आपल्याला, आता तुम्हाला समजलं अरे देवाने प्रेमाचा उपाय सांगितला, चला आपण याला सांगू त्याला सांगू, होईल का लगेच? होत नसतं. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून आहे आणि निमित्तसुद्धा परमेश्वर, संयोग योग साई हे परमेश्वरच्या प्रवृत्तीनं ही माया करून देत असते. तुमच्याकडे येणं हे एक संयोग आहे आणि हा संयोग त्या परमेश्वराच्या कृपेने मायेने करून दिलेला आहे. कुठंतरी कधीतरी केव्हा तरी आपला संयोग आलेला आहे, म्हणून इथपर्यंत येणं जाणं बसणं बोलणं या साऱ्या गोष्टी नियोजित पद्धतीने परमेश्वराचं शेड्यूल असतं. परंतु आपण काय समजतो, योगायोग आहे, पण योगायोग जीवनात काही नसतं. नियोजनबद्ध शेड्यूल असतं आपल्या जीवनाचं, त्या पद्धतीने आपण चालत राहतो. परंतु प्रयत्नवाद परमेश्वराने 99% सांगितला आणि तो प्रयत्नवाद आपला असायला पाहिजे आणि तो नॉलेजच्या माध्यमातून असायला पाहिजे, तर तो सिद्धांताच्या माध्यमातून असायला पाहिजे. तो जेव्हा आपण प्राप्त करू, जो आपण तेव्हा स्वीकारू, तेव्हा धर्माच्या प्रती आपलं असलेलं प्रेम, देवाच्या प्रती आपली असलेली आवड, धर्माच्या प्रती आपल्याला असलेला गर्व मनामधला बुद्धीतला हा वाढेल आणि सक्षमपणे धर्म तुम्ही सांभाळू शकाल. धर्म सक्षमपणे सांभाळायचा तर सक्षमपणे समजून घेतला पाहिजे आणि म्हणून जनरल नॉलेजवर आपण काही गोष्टी घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ती माहिती मिळेल की काय काय आपल्या धर्मामध्ये आहे. एवढा मोठा धर्म आपल्याला आजपर्यंत का समजला नाही, का कळाला नाही, आणि तुम्ही कधीतरी केव्हा तरी सांगू शकता इतर जणांना का रे धर्म असा आहे, तसं आहे. कारण बऱ्याच लोकांमध्ये धर्माविषयी गैरसमज आहे. तो गैरसमज काढण्यासाठी आपण अप्रत्यक्षरित्या अनसक्षम झालेलो आहे. आपला प्रयत्न कमी पडलेला आहे आणि म्हणून आपल्याला लोकांपर्यंत धर्म नेण्यासाठी परमेश्वराने निवड केलेली आहे. आचार्यांना देव म्हणतात की माझ्यापासून 2-4 तुमच्यापासून 5-7 जीवजीवाचा ऐकतो, आपताचं वाक्य लागे. आणि तुमच्या आजूबाजूला येतंय कोण? समाज, नातेवाईकच येतात, ओळखीचेच येतात, ज्यांच्यावर तुमचा प्रभाव आहे. अशा लोकांना तुम्ही ह्या धर्म त्यांच्यापर्यंत नेऊ शकता. धर्माच्या प्रती जर तुम्हाला आवड निर्माण झाली, अभिमान निर्माण झाला, तर धर्मसेवा ही तुम्ही करू शकता आणि त्या सेवेतूनच परमेश्वर प्राप्ती आपल्याला होऊ शकते. ते दास्यमोचक, पूर्वी प्रकरणात परमेश्वर ते दास्यमोचक, हे दास्य आहे. पडिल्याची शुश्रूषा, आचाराविचारावरून जो पडलेला आहे त्याला विचारावर आणायचं आहे, आचारावर आणायचं आहे. एखादा अशक्त आहे त्याची सेवा करायची आहे, ही धर्म आहे, हे दास्य आहे. आपल्या घरातून सेवेला सुरुवात करायची आहे. ज्या सर्व दुसऱ्याविषयी आपली जी हृदय आहे ते कोमल सद्विवेक वृत्ती जागृत ठेवली पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये जेव्हा तुम्हाला दुःख वाटेल, दुसऱ्याच्या आनंदात जेव्हा तुम्हाला आनंद वाटेल ना, तेव्हा तुम्ही परमेश्वराच्या धर्माचे योग्य पुरुष आहात. पण दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्याला आनंद, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपल्याला दुःख वाटत असेल तर आपण अनाधिकारी जीव आहे धर्माच्या अनुषंगाने, आणि आपली ती प्रवृत्ती असते. शेजारी एखादी वस्तू आली का आपल्याला लगेच दुःख होतं, तर ती वस्तू आणली, किंवा इकडं तिकडं समाजामध्ये राहत असताना अशा गोष्टी आपल्या मनामध्ये येतात, त्याची मग योग्यता पात्रता आपण शोधायला सुरुवात करतो. तर दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्याला दुःख, आणि ती संस्कृती पण आहे, दुसऱ्याच्या दुःखात आपण सहभागी होत असतो, आनंदात दुसऱ्याला आपण सहभागी करून घेत असतो. कोमळ हृदय परमेश्वराचं वास करणारं हृदय आहे. लहान मुलं बघा कसे निरासगस असतात, त्यांना काही कोणाशी घेणं देणं नसतं. आत्ता भांडतील, लगेच गोड बोलायला सुरुवात करतील. परंतु आपण 25 वर्षापूर्वी झालेलं काहीतरी कुरबूर ती मरेपर्यंत आपण विसरत नाही. तो समोर आला का आपल्या डोक्यात येत राहतं का हा असा बोललेला आहे आणि याने असं केलेलं आहे. 25 वर्ष झाली तरी हा अनाधिकारी जीव परमेश्वराने सांगितलेला आहे. त्याच्यासाठी धर्माच्या प्रती आपल्याला जर नॉलेज असेल, माहिती असेल, तर या साऱ्या ज्या गोष्टी आहे ना आपण डिलीट करू, आपल्या डोक्यात राहणार नाही. आणि म्हणून दिवसेंदिवस क्षणोक्षणी आपण क्लीन होत राहू, शुद्ध होत राहू.
आणि मग परमेश्वराचा धर्म आपल्याला सांभाळणं, परमेश्वरापर्यंत जाणं अत्यंत सोपं होऊन जाईल. धर्म खूप सोपा आहे, सरळ आहे, स्पष्ट आहे, पारदर्शक आहे, परंतु न समजून घेतल्यामुळं आपल्या जीवनामध्ये धर्माच्या विषयी किचकटता निर्माण झालेली आहे, अडथळे निर्माण झालेले, अडचणीची निर्माण झालेली आहे, खूप मोठा आपल्याला वाटायला लागलेला आहे, खूप अवघड आपल्याला वाटायला लागलेलं आहे. परंतु परमेश्वराला माहिती आहे या जीवाची कुवत काय बुद्धीची, लेवल काय बुद्धीची, आणि म्हणून परमेश्वराने त्या पद्धतीनंच आपल्याला पण सांगितलं. आपल्या लहान मुलाला जर आपल्याला खेळायचं असेल तर आपण काय होतो, आपण लहान होतो, तो बोबडं बोलायला लागला, आपण बोबडं बोलतो का, जेणेकरून त्याला मला खेळवता येईल, समजावता येईल, सांगता येईल, जे बी आहे की नाही. तसा परमेश्वर जीवासाठी लहान झालेला आहे, अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्वशक्तियुक्त, 81 कोटी 1.25 लाख दहादेवतेची फौज, अनंत धर्म, अनंत गुण परमेश्वरात असताना सुद्धा ह्या जीवासाठी परमेश्वर लहान झाले, पृथ्वी तलावरती आले. हे आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे. जीवासाठी जीव होऊन येतात, जीव धर्म दे धर्म स्वीकारतात, हे आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपणही या ज्या गोष्टी आहे त्या समजून घेण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. आपण सुरुवात करू. आपल्या धर्माचे नाव काय, कोणाला सांगता येईल? हात वर करा, नाही तर बोला. काय धर्माचं नाव आपल्या, सांगा दादा. प्रतिती धर्म. अजून आता तुम्ही समाजात गेले ना, आम्ही प्रतिती धर्माचे असं म्हटलं तर लोक स्वीकारतील? आपला धर्म कोणता आहे? तुम्ही आता समाजात गेले, आम्ही महानुभाव धर्माचे, लोक स्वीकारतील का? ते वेगळेच आहे काहीतरी, असे म्हणतच आले आपल्याला. तर ज्यावेळेस समाजात आपण जातो तेव्हा आपण हिंदू धर्म सांगितला पाहिजे. हिंदू धर्म जगमान्य धर्म आहे. महानुभाव संप्रदाय, महानुभाव हा एक धर्मच आहे, कारण परमेश्वराने अनेक ठिकाणी त्याला धर्म म्हटलं गेलेलं आहे. परंतु जनमानसाच्या अनुषंगाने हा बौद्धिकतेचा खूप उच्च लेवलचा विचार आहे, उच्च लेवलचा अभ्यास आहे. परमेश्वराने परमार्ग तुमचं जीवन किंगा परमार्ग म्हटलं आहे की नाही. अनेक ठिकाणी धर्म हा शब्द परमेश्वराने वापरलेला आहे. धर्म एक विचारधारा आहे, मुक्तीचं साधन आहे, संस्कार संस्कृतीशी निगडीत आहे. पण समाजात जात असताना आपल्याला हिंदू धर्म सांगावा लागेल, तेव्हा ते ॲक्सेप्ट करतील की नाही आपल्याला. जेव्हा आपल्यात राहतो तेव्हा तुम्ही म्हणू शकता, सांगू शकता, कारण आपल्याला माहिती आहे एकमेकाला. समाजात जात असताना महानुभाव संप्रदायाला संप्रदाय म्हणून पाहण्याची नजर लोकांची झालेली आहे. त्यामुळे समाजात जेव्हा जाता तेव्हा तुम्ही हिंदू धर्म सांगा, आपल्यात राहता तेव्हा आपण महानुभाव धर्म सांगा, समाजात जाताना तेव्हा महानुभाव संप्रदाय सांगा. त्या वेळेस त्या वातावरणानुसार तुमचं उत्तर बदलेल. आणि हा ब्रॉडनेस आपल्याला ठेवावा लागेल. समाजात राहताना तुम्हाला संग्रह पाळायचा आहे तर त्या पद्धतीनं पाळावं लागेल. कधीतरी केव्हा तरी इतिहासामध्ये महानुभाव संप्रदाय हा हिंदू धर्माचा भागच नाही आहे असं म्हणून सुद्धा काही वैदिकांनी आपल्यावरती केसेस केलेले, त्या कोर्टात केस चालल्या आणि आपल्या पूर्वजांनी त्या केसेस लढल्या. आम्ही हिंदू धर्माचा एक भागच आहोत, हिंदू धर्माव्यतिरिक्त नाही, हे प्रूव्ह केलेलं आहे. कारण का, जर आपण वेगळं समजलं असतं तर अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या, अनेक प्रॉब्लेम्स निर्माण झाले असते समाजात राहून. आता जर तसं जर झालं तर आता तुमच्याकडे तो प्रॉब्लेम नाही. मी काल कोणाला तरी विचारलं, कारण काही ठिकाणी असं आहे की मुलींना उपदेश देत नाही का, तर कोणतं घर भेटेल, कसं घर भेटेल म्हणतात, एक भीती असते. आणि तो प्रॉब्लेम आहे, पण तुमच्या इकडे तो प्रॉब्लेम नाही. मुलींना 8 वर्षानंतर 10 वर्षानंतर उपदेश देतात आणि तुमचं लग्न, मुलींना अडचणी येत नाही, पण काही ठिकाणी अनेक अडचणी येतात. आता मी जेव्हा सत्संगाला जातो त्यांना मग समजून सांगतो, तेव्हा मुली उपदेश घ्यायला सुरुवात झाली मुलींची. का तुम्ही उपदेश दिल्यानंतर त्या मुलीला धर्म काय, तत्त्वज्ञान काय समजून सांगा, संस्कार समजून सांगा, धर्माभिमान घ्या. जेव्हा ही वेळ येईल तेव्हा तुम्ही काय सांगता, कमीत कमी खाणारं पिणारं घर नाही पाहिजे, हे तर पाळतातच आपण, कोणाला तर आपण मुली देत नाही. त्याच्या पुढं जाऊन सांगा का आम्ही महानुभाव संप्रदायिक आहोत, तिनं उपदेश घेतलेला आहे, तिला तिचा धर्म सांभाळण्याची स्वतंत्रता असेल तर पुढं बोलू आपण, अन्यथा थांबून घेऊ. एकदा नाही म्हणा, दोनदा नाही म्हणा, तिसरा स्थळ परमेश्वरच पाठवेल तुम्हाला, हा धर्माचा अभिमान घेतला तर. आणि आम्ही तिकडं माझ्या सत्संगामध्ये मी मुलींना चॅलेंज करतो की तू उपदेश घे, अभ्यास कर, शिक, आणि ज्यावेळेस अन्य घर तुला भेटेल, तुला 1 वर्षाच्या आत आपला नवरोबा उपदेशी करायचं आहे, टार्गेट आहे तुझं. त्यासाठी भांडण नाही करायचं, वाद नाही करायचे, आणि कशा पद्धतीनं त्याला टॅकल करायचं ही मी ट्रेनिंग देतो.
बऱ्याच मुलींनी चॅलेंज स्वीकारलं आणि ते सक्सेस पण झालं. त्यांना सांगितलं वाद नाही घालायचा आहे, कसं करायचं. मग आयडिया मी देतो. आज बऱ्याच मुली माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण आहे, लेडीज कॉन्टॅक्टमध्ये आहे की बाबा आम्ही घरात एकटेच उपदेशी आहोत. मग काय करायचं, अनुकूलता कशी निर्माण करायची. काही नाही, गीता आहे ना, अशा ठिकाणी गीता समोर ठेवायची का जी सर्वांना दिसेल. गीता आहे, जगमान्य ग्रंथ आहे. ज्यावेळेस तुम्हाला वेळ आहे, लोक आपल्या घरातले टी व्ही पाहत आहे, गप्पा मारत आहे, आपण गीता घेऊन बसायचं, चाळायचं, वाचता येऊ न समजो काय करायचं काय नाही. समोरच्याला उत्सुक वाटते, काय वाचते बाई, गीता वाचते. जेवता जेवता सासूबाईला सांगू शकतात की गीतेमध्ये असं असं श्लोक आहे, ते देवाने असं असं सांगितलं आहे. आपण म्हणायचं ना आमचा धर्म तुमचा धर्म. भगवद्गीतेत काय सांगितलं आहे देवानी. गीता जगमान्य ग्रंथ आहे, तो आपला धर्मग्रंथ आहे, हिंदूंचा मूळ ग्रंथ आहे आणि तो वाचायला कोणी अडवत नाही. आणि मग अशी अनुकूलता तयार करायची. आत्ता नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून माझे सत्संग जायला लागले की बाबा तू जेवण करते, सर्व जेवायला बसले ना, आपला एखादा सत्संग लावून टाकायचा, मजबुरी म्हणून ते ऐकतील, कानावर पडेल. अशी अनुकूलता बऱ्याच ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपण कशा पद्धतीनं समाजाला देतो त्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. आता माझ्या यूट्यूबवरती सत्संग बरेच अन्य लोक पण ऐकतात. आता यूट्यूब जगात चालतं, त्याच्यामुळं ते काही कोणाला बंधन करू शकत नाही. मुंबई पुण्यामध्ये बरेचसे असे धार्मिक लोक आहे की जे अन्य धर्मी आहे, ते यूट्यूब चालता एखादा सत्संग माझा ऐकतो. आता 4 दिवसापूर्वीच मला लातूरचेच एक सानप सर म्हणून त्यांनी फोन केला होता. ते माळकरी संप्रदायाचे कीर्तनकार आहे. तर त्यांची एखादा माझा यूट्यूबचा सत्संग ऐकला आणि त्यांनी मला फोन केला, चर्चा केली बरीच वेळ. ते म्हणे आल्यानंतर नक्की मला भेटा, आपण मला भेटायला आवडेल असं तसं. त्या ज्या गोष्टी आहे, मग त्यांना माझे काही विशिष्ट सत्संग आहे, धार्मिकता अंदाजाने करू नये, कारण अन्य समाजासमोर अन्य लोकांसमोर तो सत्संग मी घेतलेला आहे, ते सत्संग पाठवून देतो, ऐका तुम्ही. मग आपोआपच उत्सुकता निर्माण होते. असं इथं असं तुम्ही बोलले, तिथं तो बुद्धिवादी असेल तर काही प्रश्न पुढं चालतात. असे 2 ते 4 लोक, सांगलीचे एक आहे, एक साताऱ्याचे आहे, ते स्वतः सत्संग ऐकून टॅकल करून ते आपल्या दरी आश्रमाला आले. 2-2, 4-4 दिवस राहिले, शंका क्लिअर झाल्या, उपदेश घेऊन गेले. घरामध्ये नातेवाईकांमध्ये अर्थार्थी आपल्या धर्माचा त्यांचा संबंध नव्हता. असे अन्य लोक. काही मुली आहे, लेडीज आहे, का धर्म आवडला आहे, सर्व आहे, परंतु आता नाशिकला येऊ शकत नाही, वर्धा आहे, मी मोबाईलवरती पण उपदेश दिला, जेव्हा जमेल तेव्हा ये बाई, तू अभ्यास चालू कर. उपदेश देणं म्हणजे काही नाम देणं आहे. नियमावली काय करायचं काय नाही करायचं, विधी काय आहे अविधी काय आहे, हे थोडंसं नॉलेज दिलं का करतात. असं बऱ्याच वेळा होतं. समाजात राहत असताना आपण जास्त समाजाचा संबंध येतो आपला, त्यामुळे सर्वात जास्त जबाबदारी आपली. साधू संत तर एक लिमिटेशन आहे, एक विशिष्ट ठिकाणी साधू संत जाणार आणि गेल्यानंतरही बी ते काय म्हणतात, महानुभावांचं सांगणार, काय ऐकणार. पण तुम्ही मात्र तुमची ओळख लपून तुम्ही धर्म लोकांना सांगू शकता. तर ही अनुकूलता निर्माण करायची. म्हणून समाजामध्ये राहत असताना आपल्याला कोणता धर्म सांगावा लागेल, हिंदू धर्म सांगावा लागेल, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्या पंथाचे संप्रदायाचे नाव काय, आता सांगा ना. महानुभाव संप्रदाय आहे की नाही. कारण एखाद्या विचारलं की तुम्ही कोणत्या संप्रदायाचे आहे, कोणत्या विचाराचे आहे, त्यावेळेस विचारायची एक पद्धत होती, तुम्ही कोणाचे. मग आपले जे साधक होते, आम्ही स्वामी श्री चक्रधरांचे, आम्ही श्री चांगदेव रावळांचे, असं म्हणण्याची पद्धत होती. तसं कुठेही समाजात गेल्यानंतर तुम्ही काय करता धार्मिकता, आपण एक तर विचारत नाही. आपल्या समाजामध्ये एक शोकांतिका आहे, आपण साऱ्या गोष्टी विचारतो. तुमचे मुलं मुली, इस्टेट, काय चाललं आहे काय नाही, बरं आहे का, तुम्ही का धार्मिकता करता असं कधीच कोणाला विचारत नाही. कोणती धार्मिकता करता विचारत नाही. ती एक स्वतंत्रता आहे ना, आपल्या मनाने प्रत्येकजण त्याच्या विचारांनी तो करत राहतो. परंतु आपण आता विचारायचं आहे, तुम्ही धार्मिकता करता की नाही, का करता, कशासाठी करता, कोणाची करता. ही सहज चर्चेला सुरुवात झाल्यानंतर आपण चर्चा करू शकतो. आता माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती जाल तेव्हा मी तुम्हाला लक्षात येईल की अन्य लोकांशी कसं चर्चा करायची, उपदेशी लोकांशी कशी चर्चा करायची, याच्या मी काही आयडियाज टिप दिलेल्या आहे की उपदेशी माणूस आहे तर त्याच्याशी कसं बोलायचं, अन्य माणूसाशी कसं बोलायचं, ते बोलू शकता. आपण इतर गोष्टीवरती खूप चर्चा करतो, पण धर्मावरती खूप कमी चर्चा, नाहीच्या बरोबरती चर्चा करतो. धर्मावरती जेव्हा तुम्ही चर्चा करायला सुरुवात कराल, तुमच्या गावात ते 40 घरं आहे ना, 80 घरं व्हायला वेळ लागणार नाही. माझ्या देहाचं जे गाव होतं त्या गावामध्ये फक्त आमचे 2 घरं उपदेशी होते. म्हणजे आमचं बी घर उपदेशी नव्हतं, आम्ही काही परंपरेचे उपदेशी नाही. फक्त माझ्या मामाचं म्हणजे आईचं जे माहेर होतं तिथं मांडलिक मंदिर होतं आणि ते माहेरला मांडलिक मंदिर असल्यामुळं ते जाणं येणं फक्त, बाकी काहीच नाही. एकत्र कुटुंब असल्यानंतर जेव्हा वेगळं निघालो तेव्हा आई एकच म्हणायची,
दत्तूबाबाचं व्हायचं, चक्रधर स्वामींचं व्हायचं, आपलं भलं होईल, बाकी काही नव्हतं. एक भोळा भाव, कारण लहानपणापासून ते संस्कार मंदिरात जायचे यायचे काही राहतात. त्यामुळं 10वीत असताना मी गीता वाचनात आली, धर्म कळाला, समजला, आणि त्याच्यानंतर उपदेशाचं जे आहे परंपरा ती चालू झाली. परंतु आमचं एक चुलते होते, त्यांचं घर मात्र उपदेशी, एकच घर. नंतरच्या काळामध्ये या अनुषंगाने धर्मसेवा म्हणून मी जेव्हा सुरुवात केली, आमच्या गावामध्ये आता 19 घरं उपदेशी, पूर्ण घराचे घरं उपदेशी, यंग पोरं जोडलेले आहे. गोळेगावची तुम्हाला मी हिस्ट्री सांगितली की आईवडील उपदेशी होते, देवपूजा होती, परंतु नवीन पिढी उपदेशी नव्हती. गैरसमज असतो, सत्संग घेऊन आता पूर्ण पिढी उपदेशी झाली. ते एकत्र आले, मुलं एकत्र आले, आणि त्यांनी एकत्र येऊन मंदिर बांधलं गावाचं. 2 जणांनी 3-3 गुंठे जागा दिली, 6 गुंठे, आणि बाकीच्यांनी पैसा उभा करून मंदिर बांधलं आहे आणि पूर्णपणे धर्मकार्य, धर्मसेवा करतात. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्यावरती जबाबदारी आहे, आणि त्याच्यासाठी पहिलं आपल्याला समजणं गरजेचं आहे का नेमकं काय आहे. आपण कन्फ्युजन झालेलं आहे, नेमकं सांगायचं काय समाजाला, बोलायचं काय समाजाला, प्रश्न कसा कधी केव्हा येईल सांगता येत नाही, आणि आपल्याला काही त्याचं उत्तर देता येत नाही. त्याच्यामुळं न्यूनगंड आणि भीती आपल्या मनामध्ये असल्यामुळं आपण धर्मावरती चर्चाच करत नाही. त्याच्यामुळं हे जनरल नॉलेज म्हणून आपल्याला हे असायला पाहिजे की आपण कोण आहोत, काय आहोत, आपली ओळख. प्रवास करत असताना एखाद्याने तुम्हाला काल का परत सांगितलं की कोणतरी प्रसाद दिला, मी म्हटलं आम्हाला नाही चालत. अरे प्रसाद चालत नाही, देवाचा प्रसाद कोणी नाकारतं काय? आणि मग आपल्याला सांगता आलं पाहिजे का प्रसाद वगैरे काय. आता पूर्वी काय व्हायचं की समाजात राहत असताना मला बी बऱ्याच ठिकाणी बोलवायचे, सत्यनारायणला याला त्याला, मी हेतू पुरस्कार जायचं, आणि मग हेतू पुरस्कार ते म्हणणार की हे घ्या ते घ्या, मी म्हणायचं नाही चालत मला. का चालत नाही? त्यांचा सत्संगच घ्यायचा. मग मी एक प्रॅक्टिस म्हणून तो भाग पाहत होतो, आणि समाजाच्या एक प्रतिक्रिया काय येऊ शकतात धर्माविषयी एक नॉलेज म्हणून पण पाहत होतो. तर त्या बरेच चांगल्या रिझल्ट, जेणेकरून काही अनुकूल होतात, काही उपदेशी होतात. एक उदाहरण, एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. एक मित्र, माझा चांगला मित्र बरोबर असायचं, आम्ही पेपरमध्ये सर्व्हिस करायचं, तो बी आमच्याबरोबर होता, मी सर्क्युलेशन मॅनेजर होतो, तो मार्केटिंगला होता. अशा पद्धतीने आम्ही जात होतो, तुम्हाला सांगतो, बरोबर राहायचं. परंतु ते काय करतात, आपण काय करतो, काही संबंधच येत नाही, चर्चाच होत नाही. कधीतरी घरी जायचं तर एकदम घरचे घनिष्ठ संबंध. एकदा असं सायंकाळी मी घरी गेलो त्यांच्या, अचानक गेल्यानंतर कधी बी जेव्हा जातो माणूस तेव्हा घरचे घनिष्ठ संबंध असल्यानंतर स्वागत होतं ना, या काका आले, मग मुलगी येणार, मुलगा येणार, पाणी द्या, चहा द्या, हे करा ते करा. त्यावेळेस थंड वातावरण अगदी. मी आलो आहे, कोणाला उत्साह नाही, हे विनाकारण आले अशी भावना. बाहेर कोणी आलंच नाही विचारायला. त्या मित्राची मिसेस म्हणजे जी वहिनी आम्ही म्हणायचं, ती पण आली नाही. घरात एकदम निरव शांतता, तसं काय एकदम टेन्शन येऊन गेलं त्यांना. मला अंदाज आला काहीतरी प्रॉब्लेम्स आहे, पाणीच येत नाही. अत्यंत स्वागत होणारं घर, याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम. म्हणलं का हो आज काय आम्हाला चालत नाही का तुमच्या घरचं? मी सहजच खडा टाकला, कारण माहीतच नव्हतं तोपर्यंत हे नॉनव्हेज खातात म्हणून. वर तो घरातून आवाज आला, म्हणे बरोबर ओळखला, आज आमचं तुम्हाला काही चालणार नाही. म्हणलं अशी कोणती गोष्ट आहे का तुमची मला चालत नाही किंवा माझी तुम्हाला चालत नाही? कारण तुम्ही माणसं, मी माणसंच आहे. जनावरांची गोष्ट माणसांना नाही चालत, तर माणसांची गोष्ट जनावरांना नाही चालत. माणसांच्या गोष्टी जनावरांना चालू शकतात. जर आपलं जे खाद्य आहे ते आपण जनावरांना टाकलं ते खातात, जनावरांचं खाद्य आपण खातो का? म्हटलं नेमकं काय, आम्ही जनावर आहे का तुम्ही जनावर आहे? आपण क्लिअरच करू आता. म्हटलं बसा, म्हटलं सारे टेन्शन घेऊ नका. काय प्रॉब्लेम? म्हटलं नॉनव्हेज बनवलं आहे का? म्हणे हो ना, नॉनव्हेज बनवले आज. तुम्ही मान भाऊ, तुम्हाला चालणार नाही. म्हटले एवढं मात्र लोकांना माहिती आहे, हे पाणी ओलांडत नाही विनाकारण गैरसमज. मी सत्संग घेतला 1 तास. सत्संग घेतल्यानंतर समजून सांगितलं का नॉनव्हेज आपलं अन्न नाही. समाजाला तुम्हाला धीरानं पुढं जावं लागेल, घाबरून नाही. जे आहे ते सत्य आहे, खणखणीत आहे, परंतु ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. मी त्यांना नॉनव्हेज आपलं अन्नच नाही. सायंटिफिकली त्यांना सांगितलं की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर 72 तास पचायला लागतात. नॉनव्हेजमध्ये फक्त B12 नावाचा घटक असतो, तो आपल्याला दुधातून, कोवळ्या उन्हातून सुद्धा भेटतो. नॉनव्हेजमुळे 200 असे आजार आहे का ते फक्त आणि फक्त नॉनव्हेजमुळे मिळतात. आपलं ते अन्न नाही का, तर ते 72 तास पचायला. एखादी पेट्रोल गाडी त्याच्यात रॉकेलचं टाकलं, डिझेल टाकलं तर किती दिवस चालेल? त्याच्यामुळं समाजाने किंवा निसर्गाने किंवा परमेश्वराने आपल्याला काय कमी केलेलं आहे? पालेभाज्या किती 100 बडकर 1. फळं असे आहे का, एक सीझन फळाचं झालं का दुसरं सीझन फळाचं येतं? एका सीझनला सारे फळं येतात का? नाही येत. ऋतुमानानुसार सुद्धा फळं असतात. त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होतो. हे जेव्हा समजावलं त्यांना, म्हटलं ते पातेलं जे केलेलं ते आता गटारात टाकून द्या. म्हटलं आपण कोणाला देऊ शकत नाही.
खिचडी भात करा, मी खाऊन जातो, ते पूर्ण कुटुंब उपदेशी झालं. जर मी तिथं न्यूनगंड ठेवला असता की नाही नाही बरोबर नाही चालत, आणि निघालो असतो, पळालो असतो, अरे वाचलो आपण तसं काही खूप मोठ्या संकटातून, मी जर तोंड दिलं नसतं तर ते कुटुंब उपदेशी झालं नसतं. असे माझ्याकडे खूप अनुभव आहे. सत्यनारायणाला गेलो, त्यांनी म्हटले प्रसाद घ्या, प्रसाद चालत, देवाचा प्रसाद का चालत नाही, बसा ब्राह्मण बसले, कुटुंब बसवलं, सत्संग कोण आहे, सत्यनारायण सांगा, हे ब्राह्मण यांनी कधी केलं आहे असं आठवतं का, सत्संगच घेऊन टाकायचा. ते म्हणलं मग काय करायचं, म्हणलं सांगू नंतर, आता आम्हाला बोलवा परत. गोकुळाष्टमीच्या दिवशी मी काय करायचं, प्रत्येक घराघरात गोकुळाष्टमी साजरी करायची. मग एक मित्र निवडायचा का ज्याच्यावरती आपला प्रभाव आहे, जो आपला ऐकतोय, तो आपल्याला चांगलं समजतोय, त्याला इन्व्हाइट करायचं, त्याला सांगायचं आज तुझं पूर्ण कुटुंब माझ्या घरी गोकुळाष्टमी साजरी करायला या. त्यांना माहिती आहे गोकुळाष्टमी साजरी करतात, एकच कुटुंब बोलायचं, खूप गर्दी नाही करायची. मग ते नवरा बायको मुलगा मुलगी काय असेल ते येणार, मस्तपैकी तोंड हातपाय धुवायची, त्यांच्याकडून देवपूजा करून घ्यायची. अशी देवपूजा करतात. मग देवपूजा करतानाच माहिती, मग विशेष, याला विशेष का म्हणायचं, याचीच का पूजा करायची असते, तीच का करायची, मूर्तीपूजा काय असते, मूर्तीपूजा काय नसते, हे सर्व माहिती द्यायचं. मस्तपैकी जेवण करायचं आणि मग त्यांना 12 वाजून त्यांना सांगायचं 12 वाजता जन्माष्टमी होते, 12 वाजेपर्यंत थांबवायचं. मग थांबवायचं तर काय करायचं, तत्त्वज्ञान सांगत बसवायचं. असे कितीतरी कुटुंब नंतर उपदेशी झाले. गोकुळाष्टमीचे बरेचसे लिस्टमध्ये. परत दर रविवारी मी ऑफिसमध्ये असायचं, रविवारी सुट्टी असायची, रविवारी मग घरात बसून उपयोग नाही, रविवारी फक्त 10 ते 12-1च्या दरम्यान बसायचं ऑफिसला. आणि त्यावेळेस कोणालाच बोलवायचं नाही, देव कोणाला पाठवतो पाहायचं, एक वासना करायची, कोणीतरी यावं. दर रविवारी असं कधीतरी कोणी पत्ता विचारायला आला तरी मी त्याला बोलून घेतलं, बस बाबा, आणि त्याला कन्व्हिन्स केलेलं आहे. हे प्रॅक्टिसचा भाग असेल, आवड असेल, काही समजा तुम्ही, परंतु यातून सुद्धा लोक उपदेशी झालेले. समाजाला ही गरज आहे, समाजाला ते पाहिजे, पण देणारा कोणी नाही. आज समाज पिचलेला आहे, कर्मकांडात पिचलेला आहे, अंधश्रद्धेत पिचलेला आहे. का धार्मिकता करायची माहीत नाही आहे. कितीतरी असे लोक की आम्ही सगळीकडे फिरून आलो, आम्हाला रिझल्टच भेटला नाही. एकदा मी असं स्थानावरती गेलो, स्थानावरती गेल्यानंतर एक व्यक्ती आली, नवरा बायको दोघं पण, आणि ते आल्यानंतर सहजच विचारले कुठून आले. आता स्थानावर आले म्हणजे उपदेशीच असावेत, असा आपला एक ग्रह असतो की नाही, एक स्वभाव असतो बोलण्याचा. म्हणलं कुठून आले, म्हणे असं असं. तुम्ही उपदेशी का नाही, म्हणे उपदेशी नाही. उपदेशी नाही, मग कसे काय आले, म्हणे आम्हाला आहे ना, आमचं बरेच वर्ष झालं लग्न होऊन, आम्हाला मूलबाळ नाही म्हणे, म्हणून मग आम्हाला आमच्या मावस भाऊ आहे, त्यांनी सांगितलं का अशा ठिकाणी स्थानावर जा. म्हटलं या बसा, तुम्ही योग्य ठिकाणी आले. परंतु कसे काय आले सांगा. आम्ही साऱ्या देवता केल्या, नवस तापस केले, सारं केले. म्हटलं आता सारं केलं ना, हेच करायचं राहिले, मग हे करून पहा म्हटलं. परंतु ते करायला पहिले देवाचं व्हावं लागेल. देवाचं होणं म्हणजे उपदेश घेणं. नुसतेच असे खेटी घालून का उपयोग नाही, म्हटलं विडे वाहून का उपयोग नाही. पहिले देवाचं व्हा तर देव तुम्हाला सहाय्य करन. आता करणारा देव आहे, देणारा देव आहे, घेणारा देव, त्याच्या कर्मात असेल तर होईल. आपल्याला म्हणायला काय लागतं, आणि तो कुठं गच्ची पकडायला येणार आहे का, हो तुम्ही उपदेश घ्यायला सांगितलं, उपदेश घेतला ना, आम्हाला मुळत बाळच नाही झालं, कोण येणार आहे सांगा बरं. आणि रिझल्ट भेटला, धर्म अभिमान घेतला, त्यांनी उपदेश घेतला. बाजूला आश्रम आहे, म्हटलं जा त्या बाबांकडे उपदेश घेऊन टाका, आणि कॉन्टॅक्टमध्ये राहा. अजूनही ते कॉन्टॅक्ट आहे. 1.5-2 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. ह्याच्या गोष्टी आहे, आपापच धर्माला ते पक्के होतात. ते लोकांना 10 जणांना सांगणार आहे. हा काही चमत्कार नाही आहे, हे काही तिथला रिझल्ट नाही. कर्मवश सकळे पावे. परमेश्वराला जीवाला आणायचं जर असेल तर कोणाला कशा पद्धतीने. कितीतरी लोक असे का आजारी पडले म्हणून धर्मात आले, मुलं बाळ नाही म्हणून धर्मात आले, अडचणी म्हणून धर्मात आले, कर्मकांडाला याला त्याला वैतागले म्हणून धर्मात आले. देवाला आणायचं आहे तर येनकेन प्रकारे त्याची काय जोड आहे. खूप असे कमी लोक आहे का जे नॉलेज घेऊन धर्मात आलेले, खूप कमी, विरळा नांदे, विरळ आहे का ज्यांना धर्म कळाला, तत्त्वज्ञान कळालं, आपल्या जीवाचं हित कळालं आणि म्हणून धर्म स्वीकारणारे खूप कमी लोक आहेत. तसे तुम्हाला भेटणारच नाही. 99% लोकांना काहीतरी प्रॉब्लेम, तेच धर्मात आलेले. म्हणून तुम्हाला समाजात जायचं आहे, बसायचं आहे, फिरायचं आहे, तर तुम्हाला जनरल नॉलेज असायला पाहिजे. म्हणून या आज आपण विषय घेतलेला आहे. कलियुगातील परमेश्वर अवताराचे नाव काय मग, कारण प्रत्येक युगामध्ये परमेश्वर अवतार घेतात, बरोबर की नाही. परमेश्वरांनी गीतेमध्ये सांगितलं यदा यदा धर्मशक्ला निर्भवती भारत. प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेतो, युगाने युग मी अवतार घेतो. पण का अवतार घेतो, कशामुळे घेतो, सारे प्रश्नांचे उत्तरं दिलेले. द्वापर युगात अवतार झालं, तर मग कलियुगात परब्रह्म परमेश्वर अवतार कोण, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे परब्रह्म परमेश्वर अवतार आहे.
जसे द्वापार युगाचे श्रीकृष्ण महाराज तसे कलियुगाचे स्वामी श्री चक्रधर महाराज, हे आपल्याला कॉन्फिडन्सनी सांगता आलं पाहिजे. कालचा विषय आपण तो घेतलेलाच होता की नुसतं आपण म्हणतोय म्हणून का नाही, याचे हजारो प्रमाण आपल्याला देता आले पाहिजे, ही चर्चा झाली पाहिजे, बाईट झाला पाहिजे की स्वामी श्री चक्रधर हेच का परमेश्वर आहे. गुणवैशिष्ट्यातून आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. त्याचे कितीतरी आपण काल काही मोजक्या लीळा पण घेतल्या, वैशिष्ट्य पण घेतलं. परमेश्वर कधी अवतार घेतो गप्प बसण्यासाठी नाही येत, तत्त्वज्ञान सांगण्यासाठी येतो, स्वतःची ओळख देण्यासाठी येतो. श्रीकृष्ण महाराजांनी आल्यानंतर भगवद्गीता सांगितली, अर्जुन देवाच्या हजारो प्रश्नांना उत्तर दिले. तसं स्वामी श्री चक्रधरांनी अवतार घेतल्यानंतर महादाईसांच्या हजारो प्रश्नांना, माईमभटांच्या हजारो प्रश्नांना उत्तरं दिले. या चरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे, पुढे येणार आहे. सूत्रपाठ हा आपला तात्विक ग्रंथ आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि आपल्याला चॅलेंज पण करता आलं पाहिजे का असं कोणत्या देवतेने अवतार घेतला आहे, तत्त्वज्ञान सांगितलंय आणि मला शरण या आणि मी तुला निसंशय मोक्षाला घेऊन जायला असं सांगा म्हणले, आम्ही आमचा धर्म सोडून तुमच्याकडे येऊ. मी चॅलेंज करतो बऱ्याच ठिकाणी की बाबा तू बसलाच आहे ना, सांगतोच आहे ना, सांग या प्रश्नांचे उत्तरं, मी मानव संप्रदाय सोडतो आणि तुझ्याकडे येतो. चल, मग आम्हाला काय हित पाहिजे, भलं पाहिजे, कुठं भेटल, कुठंही भेटल. एकाने तर मला नुसता फोन केला होता की पंचाळेश्वराला जायचं तर पत्ता कसा जायचा, आणि ते होते संभाजीनगरचे. मला पंचाळेश्वरला जायचं विचारू राहिला म्हणजे तुम्ही उपदेशी का म्हणे, काय असतं ते, याचा अर्थ उपदेशी नाही. त्याला काही प्रॉब्लेम होता, ऑफिसर होता, काही प्रॉब्लेम असल्यामुळं त्याला तो जिकडं ज्या भक्ती करायचा किंवा ज्या साधूकडे जायचा त्यांनी सांगितलं होतं का पंचाळेश्वरला तुम्ही 5 खेटी करा. आणि त्यावर सुद्धा मी नॉलेज दिलं त्याला, तत्त्वज्ञान सांगितलं. तिथला एका पुजाऱ्याचा फोन दिला, तो जायला लागला. आता अनुकूलता झाली, अजून उपदेश नाही झाला, परंतु अनुकूलता झाली. काय नेमकं धर्म हे त्याला कळालं तर पाहिजे, समजलं तर पाहिजे. तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे आणि कॉन्फिडन्सनी सांगता आलं पाहिजे. तर कलियुगाचे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रप्रभू आहे. आता परमेश्वराच्या अवताराच्या पद्धती किती व कोणत्या सांगता येईल. परमेश्वर अवतार घेतात ना, पण कोणते काहीतरी पद्धत असेल ना, सिस्टम असेल की नाही. कोणत्या पद्धतीने अवतार घेतात मग परमेश्वर, किती प्रकारे या अवतार घेतात सांगा बरं. नाही माहिती, आपण महानुभाव संप्रदायाचे आहोत. हे नॉलेज तुम्हाला कुठेही कोणत्याही संप्रदायात भेटणार नाही. नुसत्या एका प्रश्नाने सुद्धा तुम्हाला समोरच्याला आहे ना निरुत्तर करता येऊ शकतं. तू म्हणतो ना परमेश्वर परमेश्वर, सांग परमेश्वर अवताराच्या पद्धती. म्हणतो काय पाहत, 3 पद्धती आहे परमेश्वर अवताराच्या. परमेश्वर गर्भातून अवतार घेतात. श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू महाराज, श्री चक्रपाणी प्रभू महाराज हे गर्भीचे अवतार आहे. गर्भातून पतित उठवण्यातून अवतार घेतात. स्वामी श्री चक्रधर यांनी पतित उठवलं. पतित उठवणं म्हणजे माहिती आहे, एखादं मृत शरीर जे आहे त्या मृत शरीरात परमेश्वर प्रवेश करतात आणि ते उठवतात, त्याला पतित उठवणं म्हणतात. स्वामी श्री चक्रधर हे पतित उठवण्याचे अवतार आहे. त्यांनी ती पद्धत वापरली. गुजरातमध्ये भोडोच राज्याचे जे राजपुत्र होते हरिपाळ देव, या हरिपाळ देवाचं शरीर त्यांनी उठवलं आणि नंतर तेच रुद्रपूरला आले. रुद्रपूरवरून सालबर्डीला गेले आणि स्वामी श्री चक्रधर म्हणून महाराष्ट्रात त्यांनी भ्रमंती करून आपल्याला बोध दिला. हे आपल्याला माहिती पाहिजे. किती पद्धती आहे मग दिदी. गर्भीच्या पतित उठवण्याचा, तिसरा दवडण्याचा अवतार आहे. दवडणे म्हणजे काय, ज्या जीवाची काही कणव असेल, योग्यता असेल, तो जीव त्याच्या आईच्या पोटामध्ये 9 महिने वाढलाय, तिथपर्यंत आलेला आहे, आता त्याचा जन्म होणार आहे. त्याच वेळेस परमेश्वर तिथं गर्भात जातात आणि त्याला सुखफळाला पाठवतात, त्याला पुढच्या फळाला पाठवतात आणि त्या जीवाचे सारे गुणधर्म देहधर्म स्वीकारतात आणि ते अवतार घेतात. त्यांना म्हणतात दवडण्याचा अवतार. दवडलं व त्याला पुढं सांगता. आपण म्हटलं ना त्याला दवडून टाकलं, खो दिला आहे की नाही. त्याला खो दिल्यानंतर आपल्याला तिथं बसता येतं की नाही. तसं गोविंद प्रभू बाबा हे दवडण्याचे अवतार आहे आणि त्या जीवाची त्या पद्धतीची कर्मगती असल्यामुळं त्या परमेश्वराने ते स्वीकारलं म्हणून स्वामी श्री गोविंद प्रभू बाबांना VDPC मूर्त म्हणतात. का तर त्या जीवाचे तसे कर्म होते. या 3 पद्धती गर्भा, पतित आणि दवडणे या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे. कधी कोणाला सांगता आल्या पाहिजे, आपल्याला नोट ठेवल्या पाहिजे
आता जशा पद्धती आहे तसे प्रकार पण आहे. मग 3 प्रकार आहेत, ते कोणते सांगता येईल तुम्हाला? परमेश्वराचे अवताराचे 3 प्रकार आहे. प्रवृत्ती, कशी प्रवृत्ती असते? आवर, पर आणि उभयदृश्य. आवर्दृश्य अवतार, परदृश्य अवतार आणि उभयदृश्य अवतार. त्याच्यासाठी देवाने दृष्टांत सांगितले अत्यंत सुंदर. जो आत आहे तो आतील बगल म्हटले. म्हणजे आता घराच्या आतमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला आतलं दिसेल, बाहेरचं दिसेल का? जो बाहेर आहे घराच्या बाहेर तो बाहेरचं पाहिल, घरातलं पाहिल का? आणि जो उंबऱ्यावर आहे तो काय पाहिल? आतलं पाहिल, बाहेरचं पाहिल. अंतुलाचा म्हणजे काय? आतला म्हणजे काय? आवर्दृश्य अवतार. आवर्दृश्य अवतार म्हणजे काय? चैतन्य देवतेपासून कर्मदेवतेचे फळं देणारा, म्हणजे आवराचा, अलीकडं आणि पलीकडं म्हणतो की नाही आपण, तर अलीकडचा म्हणजे आवर्दृश्य अवतार. आणि तो अवतार आहे श्री चक्रपाणी प्रभू महाराजांचा. आवर्दृश्य अवतार म्हणजे देवतेचे फळं देणारे. तुम्ही चक्रपाणी प्रभू महाराजांची कधीतरी आरती म्हणत असाल, 52 पुरुषाला विद्यादान दिलं आहे की नाही? आता तरी ऐकलं की नाही कधी? तर ते विद्यादान म्हणजे सर्व देवतेचे फळं देणारे, हे आवर्दृश्य अवतार. परदृश्य अवतार म्हणजे काय? जो तयार झालेला जीव आहे त्याला पुढं पाठवायचं सुखफळाला. परदृश्य परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने त्याची योग्यता वाढवायची. हे परदृश्य अवतार आहे श्री गोविंद प्रभू बाबा. कृमीलाही ब्रह्मीपदी पाठवणं ऐकलं असेल की नाही तुम्ही? ज्या कृमी होता ना, नरकात गेलेले जीव, त्याला सुद्धा गोविंद प्रभू बाबा हातावर घ्यायचे, जाय म्हटले मिली जाय ब्रह्मा, म्हणजे त्या ब्रह्मदेवतेच्या फळाला ते पाठवायचे, सुखफळाला पाठवायचे. पुढं जाऊन त्याची चाल तयार व्हायची. हे परदृश्य अवतार, आवर्दृश्य अवतार. आणि अत्यंत महत्त्वाचा अवतार म्हणजे उभयदृश्य अवतार. तो उभयदृश्य अवतार अलीकडचाही देतो, पलीकडचाही देतो. वास्तविक परमेश्वर कोणताही अवतार झाला तर काही देऊ शकतो, त्याच्याकडे सर्व शक्ती असते. फक्त ही प्रवृत्ती त्या जीवाची असते. जसं तुमच्याकडे 100 रुपये आहे, कोणीतरी मागितले 50 रुपये दे, आता द्यायची का नाही? ही प्रवृत्ती तुमची असेल तर तुम्ही द्याला, नाही तर काय म्हणणार? नाही बाबा माझ्याकडे नाही आहे, काहीतरी कारण सांगाल. पण प्रवृत्ती नाही तुमची, आहे पण प्रवृत्ती नाही. तसं परमेश्वराकडे सर्व काही असतं, परंतु जो आवर्दृश्य अवतार आहे त्याला देण्याची प्रवृत्ती नाही. परदृश्य अवतार आहे त्याला अलीकडे देण्याची प्रवृत्ती नाही. आणि उभयदृश्य अवतार आहे काय? जीव उद्धारण्याचं व्यसन. आणि जीव उद्धारण्याचं व्यसन असल्यामुळे मग तुम्ही गाडी मागा तरी देव देईल, बंगला मागा देईल, नोकरी मागा देव देईल, जे भौतिक सुख आहे ते बी देईल. आणि परमेश्वर प्राप्ती मागा, परमेश्वराचं ज्ञान मागा, प्रेम मागा, तो पण देईल. म्हणजे जनरल स्टोअर्स आहे परमेश्वरने, मागणी तसा पुरवठा, काही मागा तुम्ही. हे उभयदृश्य अवतार. म्हणून मी तुम्हाला सांगतो, कलियुगाचे अलौकिक अवतार आहे सर्वज्ञ श्रीचक्र प्रभू, ते उभयदृश्य अवतार आहे. आणि आपल्याला जे पाहिजे ते देणारे आहे. परंतु जेवढं घेतलं कधीतरी समाधान पावायचे आणि त्याच्या पुढं जाऊन परमेश्वराला मागायचं आहे. त्याच्यासाठीच आपण 5 दिवसापासून तेच सांगतोय तुम्हाला. सारं तर भेटलंय तुम्हाला, देवा आता सारं भेटलं. हे पाहिजे दिलं, ते पाहिजे दिलं, ते पाहिजे दिलं, आता काहीच नको, आता तूच पाहिजे. देव म्हणतात कधीतरी मला पण मागून पाय. असे अनंत जन्म वाया गेले, एक जन्म मला दे, मग पाय तुला मी कुठं नेईल, असं परमेश्वर आपल्याला आव्हान करतात. त्याच्यासाठी परमेश्वराच्या 3 परी आहेत, 3 पद्धती आहे, हे आपण लक्षात घेतल्या पाहिजे. हे आजपर्यंत कधीच ऐकलं नाही का तुम्ही? हे यांनी ऐकलं असं, त्यांचा अभ्यास आहे, बाकीच्यांनी काही ऐकलं नाही. आता परमेश्वराचे अवताराचे प्रकार आणि पद्धती पाहिल्या, तसे देवता त्यांचे बी अवतार असतात. देवता अवताराला काय म्हणतात माहिती आहे कोणाला? विग्रह. देवता अवताराला विग्रह म्हणतात. आणि देवतासुद्धा अवतार घेतात आणि त्यांचेसुद्धा अनंत अवतार असतात. त्या अवतारामध्ये सुद्धा परमेश्वर अवतार घेतात. तो विषय आणखीन वेगळा आहे, कारण देव कच्छ होती, मग कशा पद्धतीनं कुठं अवतार घेतात तो प्रश्न आणखीन वेगळा आहे. परंतु देवता अवताराला विग्रह म्हणतात. हे लक्षात ठेवा, देवता अवताराला काय म्हणतात? तर विग्रह म्हणतात. देवता किती प्रकारे अवतार घेण्यात पद्धती सांगा. जसे परमेश्वराच्या 3 पद्धती आहे ना, तशा देवता अवताराच्या काही पद्धती असेल का नाही, आणि प्रकार पण असतील. तर देवता अवताराचे 4 प्रकार, 4 पद्धती आहे. गर्भी आहे, पतीत उठवणे आहे, दवडणे आहे. परंतु एक अजून रचून अवतार घेतात. ते 4था अवतार रचून, स्टॅच्यू तयार करायचा आणि त्याच्यात घुसायचं. परमेश्वर रचून अवतार घेत नाही का? तर परमेश्वर अवतार घेतात जीवाच्या भल्यासाठी, भलं व्हावं म्हणून. म्हणून कोणत्या जीवाचं त्याच्यात भलंच होत नाही रचून अवतारातून, म्हणून परमेश्वर रचून अवतार घेत नाही. देवता 4 पद्धतीने अवतार घेतात, परमेश्वर 3 पद्धतीने अवतार घेतात. देवतेचे अवताराच्या 3 प्रकार कोणते आहे?
जसे परमेश्वराच्या अवताराचे आवर, पर आणि उभय, तसे देवतेच्या अवताराचे 3 प्रकार आहे. ते कोणते? ज्ञानविग्रह, अज्ञानविग्रह आणि शापदग्ध विग्रह. विग्रह म्हणजे देवतेच्या अवताराला म्हटलं. तर अज्ञान विग्रह म्हणजे देवता अज्ञान विग्रह अवतार घेते, पण अज्ञान असतं, त्यांना काहीच माहीत नसतं. ज्ञान विग्रह त्यांना सर्व त्रिकाळ ज्ञान असतं. शापदग्ध विग्रह तसं परमेश्वराने श्रीमुखी आपल्याला सांगितलं आहे, श्रीराम जे आहे हे देवता अवतार आहे आणि शुद्ध सत्वाचा अवतार म्हणजे विष्णूचा अवतार, ते बी अष्टभैरवातील विष्णूचा अवतार आहे आणि ते अज्ञान विग्रह होते म्हटले. त्याचं प्रमाण काय दिलं की 14 वर्षे राम वनवासात गेले. 14 वर्षे रामाबरोबर कोण होते? लक्ष्मण होते ना. सीता तर होती पण लक्ष्मण होते ना. ते लक्ष्मण 14 वर्षे त्यांना कंदमुळं फळं आणून द्यायचे, परंतु यांनी 14 वर्ष यांना विचारलं नाही तुम्ही जेवले का खाल्लं का, विचारलं नाही. आणि आता आमचे लक्ष्मण जीव होते, हे आपल्याला देतील प्रसाद म्हणून आपण खाऊ. यांनी विचारलं नाही, यांनी दिलं नाही. 14 वर्ष लक्ष्मणाने काहीच खाल्लं नाही. का तर यांना माहीतच नाही का यांना पूछवलं. हे देवाने सांगितलं ना. आपल्याकडे जे नॉलेज आहे त्याच्यात प्रत्येक गोष्टीचं क्लिअरिफिकेशन आहे, प्रत्येक गोष्टीचं क्लिअरिफिकेशन. शापदग्ध विग्रह भीष्माचा अवतार जो आहे ना महाभारतामध्ये, शापदग्ध विग्रह. आणि रेणुकेचा माहूरचे रेणुका ही ज्ञान विग्रह आहे. हे देवाने सांगितलं, पण कोणते काय कोणते देव सर्व सांगितलं आपल्याकडे, सर्व स्पष्ट. आता या राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळेस मला बरेच फोन आले आणि मग ते ह्या गोष्टी बऱ्याच क्लिअर केल्या. संग्रह पाळण्याच्या एका भगिनीनं मला फोन केला आणि बाबा आता आमच्या साऱ्या गावांनी काय ठरवलं आहे, तर त्या दिवशी सांगितलं मोदींनी की राम अवताराचं कार्य म्हणजे त्या दिवशी उत्सव करायचा गावामध्ये. तर साऱ्या गावांनी काय ठरवलं म्हणे, सर्वांनी शिदोऱ्या आणायच्या, मंदिराजवळ जमायच्या, तो उत्सव साजरा करायचा आणि मग एकत्र आपण जेवण करायचं. आता तर अडचण आली, समाजात राहायचं, गावात राहायचं नाही, काही टेन्शन घेऊ नको. उपवास स्वयंपाक करायचा, आपल्या देवाला उपार दाखवायचा, तो डब्यात भरायचा आणि घेऊन जायचा आणि तोच खायचा त्यांच्यामध्ये, काय टेन्शन नाही म्हटलं. जर आपण नाही दिलं तर ते बळत लोक कोणी घेणार आहे का आपल्या डब्यातलं? आपलंच आपण खाऊन घ्यायचं म्हटलं. समाजात जाणंही होईल आणि धर्मही पाळणं होईल म्हटलं. तर अशा बऱ्याच गोष्टी येत राहतात. क्लिअरिफिकेशन मात्र इथंच आहे आपलं, एकदम कोणतं कुठं कधी सर्व क्लिअरिफिकेशन आहे. हे तुमच्या लक्षात येतं आहे का? पण जडजड नाही होत. दिदीला येईल लक्षात बाकीचं. हां, जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला माहिती तर पाहिजे आहे की नाही. आणि हे कधीच ऐकलेलं नसल्यामुळे तुम्हाला ते मोठं मोठं वाटतं, परंतु हे जनरल नॉलेज म्हणजे आपला हा पाया आहे, मूळ. हे प्राथमिक नॉलेज आहे आपलं. आणि हेच माहीत नसेल तर पुढं कुठं जाणार आहे, कसं काय सरकणार आहे तुम्ही? हे प्राथमिक नॉलेज आहे. यांनी तुम्हाला हे माहिती जर झाली धर्माची तर किती अभिमान, किती कॉन्फिडन्स निर्माण होईल का, अरे आपला धर्म एवढा मोठा, असं तसं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. इथं कोणताही प्रश्न येऊ द्या, त्याचं उत्तर प्रमाणबद्ध आहे. देवता, जीव व ब्रह्मांडांची संख्या सांगा बरं. देवता किती, जीव किती आणि ब्रह्मांड किती? कोणी सांगता येईल का कोणाला? ते एका ब्रह्मांडाच्या पूर्ण देवतेची संख्या विचारली मी. देवता अनंत आहे, जीव अनंत आहे आणि ब्रह्मांड अनंत आहे. आता एका ब्रह्मांडांची संख्या विचारली तर आईनं सांगितलं ती बरोबर. किती? 81 कोटी 1,10,10 देवता एका ब्रह्मांडांची संख्या. ती 10वी जी देवता जी आहे ती माया देवता, ती अनंत ब्रह्मांडाला व्यापून एकच असते. आणि प्रत्येक ब्रह्मांडात असता देवता 81 कोटी 1,09 अधिक माया, 9 अधिक माया, अशा अनंत ब्रह्मांड आहे. त्यातलं एक ब्रह्मांड आहे आपण, त्या ब्रह्मांडात आपण आहोत. असे अनंत जीव आहे आणि अनंत परमेश्वर अवतार आहे, अनंत देवता सुद्धा आहे. अनंत या अर्थाने का त्याला लिमिटेशनच नाही. आणि या अनंत जीवामधले आपण एक जीव आहोत. भारतातले, महाराष्ट्र राज्यातले, धाराशिव जिल्ह्यातले, कळंब तालुक्यातले आणि इटकूर गावातले, अशा गल्लीतले. तरी अभिमान किती आपल्याला. थोडं काय झालं काय मला ओळखलं का? हा अभिमान गळून गेला पाहिजे का आपण कोण अनंत जीवातला एक जीव आहे.
परंतु त्या अनंत जीवातले एक जीवाला बोध दिला आहे परमेश्वराने, हे आपलं वेगळंपण आहे, एक आपलं वैशिष्ट्य आहे, हे आपण समजून घ्यायचं आहे. एका ब्रह्मांडातील देवतांची संख्या झाली. आता देवतांचे थोवे किती म्हणजे प्रकार किती येईल सांगता? आता तुम्ही सांगा. 33 कोटी काय सांगा? 81 कोटी 1.25 एका ब्रह्मांडाची देवता आहे. थोवे म्हणजे प्रकार किती? 33 कोटी काय हे सांगा तुम्ही. देवतेचे 9 प्रकार आहे, 9 थोवे. अन्यवृत्ती माहिती वाचली तुम्ही? नाही, सूत्रपाठात अजून गेलेच नाही तुम्ही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. अन्यवृत्तीमध्ये परमेश्वर स्पष्ट सांगतात देवता किती आणि कोणत्या. करभूमीच्या देवता होती पण परमेश्वर नव्हती असं परमेश्वर स्पष्ट सांगतात. अष्टदेविनी देवता, अंतराळीच्या देवता, स्वर्गीच्या देवता, कैलास वैकुंठीच्या देवता, विश्वरूप शिराब्दीची देवता, अष्टभैरव देवता, विश्वरूप देवता, चैतन्य देवता आणि चैतन्याच्या पलीकडं परमेश्वर, हे होतात 9 प्रकार. देवतेचे किती प्रकार आहे? 9. आणि 33 कोटी जे तुम्ही म्हणता ही स्वर्गीच्या देवतातली संख्या आहे. प्रत्येक देवतेची संख्या पण आहे. मग नुसती संख्याच नाही, स्वरूप मर्यादा पण आहे. जसं आता तुमच्या गावाची एक सीमा आहे की नाही, तुमच्या गावातला सरपंच तुमच्या गावापुरतंच कार्य करत, तशी स्वरूप मर्यादा प्रत्येक देवतेची स्वरूप मर्यादा ठरते. कलेक्टर जिल्ह्यापुरता मर्यादित आहे, तहसीलदार तालुक्यापुरता मर्यादित आहे, सरपंच गावापुरता मर्यादित आहे, स्वरूप मर्यादा आहे. तसं प्रत्येक देवतेची स्वरूप मर्यादा, प्रत्येक देवतेची संख्या पण आहे. पुरुष देवता, स्त्री देवता ह्या पण ठरलेल्या आहे. आता तो देवता निर्वच आणखीन वेगळा प्रकार आहे. तुम्हाला अभ्यास आणती या साऱ्या हळूहळू कळेल, एकाच वेळी जर सारं सांगत बसलो. परंतु देवतेचे प्रकार किती आहे? 9. आणि हे सारे मी तुम्हाला सांगितले ते 9 प्रकार देवतेचे आहे. त्यांच्या स्वरूप मर्यादा आहे. करभूमीची देवता ही 500 योजन म्हणजे 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर. 500 गुणिले 12 किती होता? 12 पंचे 60 म्हणजे 6000 किलोमीटरचा जो व्यास आहे ना, ती म्हणजे करभूमी आहे. आणि ती करभूमी म्हणजे भारत देश आहे. भारत देशाव्यतिरिक्त भोगभूमी आहे. इथली भोग योनी आणि तिथली भोगभूमी ही सेम आहे. भोग योनी म्हणजे काय? भोगण्यासाठी दिलेला जन्म. भोगभूमी म्हणजे काय? भोगण्यासाठी असलेलं ठिकाण. करभूमी म्हणजे काय? कर्मनिश्चिती म्हणजे पाठीमागचं बी संपतंय पुढचंही लागतंय. आपण कर्मभूमीत आहे म्हणून आपलं पाठीमागचं संपतंय. काही दुःख आल्या, अडचणी आल्या, कर्मनाश होतो असतो. आणि आपण जे आता जोडतोय, करतोय जी बी क्रिया परमेश्वराच्या अनुषंगाने आपल्याला प्राप्त पण होत असते. महिनाभर मार्ग होता, महिनाभर मार्गामध्ये दररोजचे 1 तास जर सत्संग घेतला असतं तर किती नॉलेज भेटलं असतं. जनरल नॉलेज परंतु आपल्याला माहिती असायला पाहिजे, पण आपली बी उत्सुकता पाहिजे. एका ब्रह्मांडाची देवतांची संख्या पाहिली, देवतांचे थोवे बघितले. सूत्रपाठातील पहिले प्रकरणाचे नाव सांगा. सूत्रपाठच पाहिलं नाही तुम्ही? हां एवढं तरी आलं. पूर्वी प्रकरण कोणाचंच नाही झालं? बरं ठीक आहे, चला. सूत्रपाठाचं पहिलं प्रकरण आहे पूर्वी. ते कोणी कोणाला सांगितलं? आता ह्या 5 दिवसातच मी कितीतरी वेळा त्याला स्पर्श केला. कुठं सांगितलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, 5 दिवसात सांगितलं. पूजनीय माईम भटांना स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं आणि डोमेग्रामला सांगितलं. पहिली भेट पूजनीय माईम भटाची देवाची, आणि त्या पहिल्या भेटीत पूर्वी प्रकरण परमेश्वराने सांगितलं. आणि पूर्वी हे आपल्या सर्व शास्त्राचं बीज आहे, सर्व शास्त्राचा पाया आहे. ज्याला पूर्वी प्रकरण कळालं त्याला सर्व धर्मच कळाला, त्याच्यावरतीच सारा धर्म उभा आहे. म्हणून मी मोजकेच हे घेतले का जेणेकरून हे तुम्हाला माहितीच पाहिजे, तरच तुम्हाला महानुभव म्हणून घेण्याची नैतिकता निर्माण होईल. अन्यथा तुम्ही महानुभवच नाही. तुमच्याकडे सूत्रपाठ नसेल, लीळाचरित्र नसेल, तुम्ही महानुभवच नाही. दररोज वाचित हां अर्थ समजत नाही. बरं मी आता अर्थसहित तुला देतो. मग आई टेन्शन घेऊ नको. इच्छा सर्व पाठ झालंय. मन पूर्वी प्रकरण मग कसं पाठ झालं? वाचते फक्त. मला वाटलं लगेच येते का काय? दंड. बरं ठीक. काय घेतलं? घोग घेतला.
बरं बरं. शिक्षण किती झालं तुझं आई? तू तर आजच दिसली मला, आजच आली का? मग अगोदर कळवलं असतं तर सत्कार बित्कार ठेवला असता तुझा. कोणत्या दुसऱ्या गावचे आहे का? असं असं मला वाटलं इथले माहेर आहे का? असं 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 ठीक आहे काय हरकत नाही. मला वाटलं ह्या गावातली असून आली नाही तू, असं म्हटलं मी. असं नाही मग तर टाळ्या वाजवून तुझं स्वागत केलं पाहिजे. टाळ्या वाजवा सर्व. दुसऱ्या गावातून आले पण ह्या गावातल्या अजून कितीतरी बाया आहे का ज्या आल्याच नाही, आहे की नाही? ठीक आहे चला काय हरकत नाही. सर्व दिलं. वा 15 दिवस होती. रिटर्न कशी काय आली मग? 15 दिवसात तुला तिथं गोडी नाही वाटली? काय राहिलं काय होतं तुझं? 15 दिवस राहून परत रिटर्न आली. आले म्हणजे काय? नाताचं तोंड पाहिजे होतं का नातीचं तोंड पाहिजे होतं? हां सर्व पाहिली. मग काय पाहायला आली रिटर्न? हे पाहायला आली का मी नव्हताना घरचे कसे होते आणि आल्यानंतर पाहिलं येतं लय सुखी आहे. मग कसं काय सोडू यांना? प्रतिशोध. चला काय हरकत नाही. लक्षात येतं आहे तुम्हाला आणि हवं परमेश्वराने सृष्टी का निर्माण केली सांगा बरं. आता सृष्टी निर्मितीचा उद्देश काय परमेश्वराचा? हे तर आपण पहिल्या दिवसापासून कितीतरी वेळा मी तुम्हाला उत्तरं दिले. सृष्टी निर्मितीचा उद्देश काय आहे? जीव उद्धारणं तर आहेच, परंतु मग कशातून उद्धार होणार आहे जीवाचा? परमेश्वराला आनंद देण्याची प्रवृत्ती निर्माण झाली ना. माझ्या जवळचा आनंद मला कोणाला तरी द्यायचा अशी प्रवृत्ती निर्माण झाली. मग शोधणी करून परमेश्वराने जीवाची निवड केली, जीवाला मग सृष्टीमध्ये आणलं. म्हणजे सृष्टी निर्मितीचा उद्देश काय आहे? का स्वतःचा आनंद जीवाला द्यायचा आहे. या सृष्टी निर्मितीचा मूळ उद्देश आहे. म्हणजे जीव हा निरानंद आहे. जीवाचं स्ट्रक्चर जेव्हा तुम्ही अभ्यासाल तेव्हा अत्यंत सुंदर आहे. अत्यंत सुंदर. जीव हा पदार्थ, आता माझे सत्संग ऐकायला सुरुवात करा, जीवालाच सुरुवात केलेली आहे की आपल्यामध्ये स्वार्थी भाव आहे, स्वाभिमान आहे, वंचकत्व आहे, दोषदर्शिका आहे, हे अनंत दोष आहे. ते दोष आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार काय येतात हे देवाने सांगितलं अगोदर शास्त्रामध्ये. जीव पदार्थ अत्यंत सुंदर सांगितलं. जीव पदार्थ ज्यांनी समजून घेतला तो जीवनात स्वस्त मस्त झाला. त्याला कोणाविषयी अपेक्षा नाही, तक्रार राहिलीच नाही, तो स्वस्तता निर्माण झाली त्याची. जीव याचं स्ट्रक्चर परमेश्वराने सांगितलं. म्हणजे जीव पदार्थ आपण समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे जे आहे ते लक्षात जर आलं तर मग आपल्यालाच माहीत नाही की आपण असे आहोत. तेव्हा आपल्याला धर्माची खरी ओळख कळते. त्याच्यामुळं सूत्रपाठातील पहिलं प्रकरण झालं सृष्टी का परमेश्वर व देवता भिन्न आहेत हे परमेश्वराने कोणत्या दृष्टांतातून सांगितलं? म्हणजे तुम्हाला समजलं तर तुम्ही दुसऱ्यांना सांगणार आहे ना. तुम्ही लोक काय म्हणतात सारं सारखंच असतो आणि मग तुम्हाला दृष्टांत सांगावं लागेल ना. सर्व सारखं नाही बाबा, असं असं आहे. आणि यावरती तर मी पहिल्याच दिवशी तुम्हाला प्रकाश टाकलेला आहे. कोणता दृष्टांत? गावात काय आलं म्हणे? कोण आला? मग त्या हत्तीचा दृष्टांत नाही सांगितला का मी तुम्हाला? आता टूप पेटली का? हत्ती आला, मग ते आंधळे, मग लोक, मग चर्चा, शपूट, आलं का लक्षात? आपली टूप पेटत नाही थोडीशी. टेस्टर लावावं लागतं, टेस्टर. हत्तीचा दृष्टांत लक्षात ठेवायचा जेणेकरून आपल्याला समाजाला सांगता येईल की स्वामी श्री चक्रधरांनी हत्तीचा दृष्टांत सांगितलेला आहे. आणि एक एक अवयव म्हणजे हत्ती नव्हे, सारे अवयव एकत्र येतील तेव्हा हत्ती तयार होईल. तसे एक एक देवता म्हणजे परमेश्वर नाही, ह्या परमेश्वराच्या शक्ती आहे. अनंत शक्तीच्या पलीकडे ती महाशक्ती आहे, तो म्हणजे परमेश्वर, तो म्हणजे स्वामी श्री चक्रधर. हे सांगायला तुम्हाला तो दृष्टांत माहिती पाहिजे की नाही? 114 दृष्टांत देवाने सांगितले, अत्यंत सुंदर आणि मस्त आहे. त्यातलं मर्म जर समजून घेतलं तर मग तत्त्वज्ञान एक वेगळ्या उंचीवरती आपल्याला परमेश्वर. डुळक्याचा दृष्टांत, रुमण्याचा दृष्टांत, गायी बांधल्याचा दृष्टांत सांगितले. एवढ्या 5 दिवसातच किती दृष्टांत तुम्हाला सांगितले? कितीतरी दृष्टांत सांगितले. समुद्राचा दृष्टांत, दुष्दर्शियाचा दृष्टांत त्या दिवशी सांगितलं. एरंड बन आहे का आंबे बन आहे, किती दृष्टांत सांगितले. आणि हे दृष्टांत सारे आपल्या दररोजचे पाण्यातले, दररोज आपण ते अनुभवणारे, त्याच्यामुळे लगेच लक्षात येतं. आणि या दृष्टांतातून आपल्याला परमेश्वराने खूप मोठं तत्त्वज्ञान उलगडून सांगितलेलं आहे, खूप मोठं तत्त्वज्ञान. पूर्वी प्रकरण कोणी कोणाला सांगितले ते आपण बघितलं. पूर्वी प्रकरण कुठे व कोणी सांगितले ते पण बघितलं. आता युगे किती व कोणते? युग किती युग आहे?
4 युग आहे. कोणते कोणते? पहिल्यापासून सांग ना बाई, पहिल्यापासून. पहिलं द्वापर युग आहे का? पहिलं कोणतं आहे? काय? कृता काय म्हणतो? कृतयुग म्हणा, मग त्रेतायुग म्हणा. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता ह्या युगामध्ये एक एक युग किती वर्षाचं आहे सांगता येईल? पहिलं युग किती लाख वर्षाचं आहे? कोणी सांगितलं? तुम्ही सांगितलं. 32 लाख वर्षाचं. 50-50 करत चालायचं पुढं. त्याच्या पुढचं 8 आणि त्याच्या पुढचं 4, म्हणजे कलियुग 4 लाख वर्षाचं आहे. याची बेरीज जर केली तर 60 लाख वर्ष होतं. ह्या 60 लाख वर्षाला चौकडी म्हणतात. एक चौकडी म्हणजे 4 युगाचं बांधा आणि 60 लाख वर्ष, अशा अनंत चौकड्या मिळून सृष्टी तयार होते बरं का. एक चौकडी म्हणजे सृष्टी नव्हे, अशा अनंत चौकड्या. प्रत्येक युगामध्ये जीवाचं आयुर्मान सांगितलेलं आहे. पहिल्या युगामध्ये आपलं आयुर्मान किती होतं सांगा बरं? मी या 5 दिवसात सांगितलेलं आहे तुम्हाला. कोणत्या युगाचं? कृतयुगाचं 1 लाख वर्ष आयुष्य होतं आपल्याला. किती? आणि ते 100 कंपल्सरी 1 लाख वर्ष जगलो आपण बरं का, तरी आपल्याला मन भरलं नाही. पहिल्या युगामध्ये आपल्याला 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं. दुसऱ्या युगामध्ये 10,000. तिसऱ्या द्वापार युगामध्ये 1,000 आणि कलियुगामध्ये 100 वर्ष, म्हणजे 1,11,000 100 वर्ष या युगाच्या अनुषंगाने आपण जगलेलो आहोत. मानव जन्मात असेल ते 100%. आता नंतर परत जन्म झाला त्या युगामध्ये नाही झाला तो माहीत नाही, परंतु कंपल्सरी 100% एवढं तर जगलो. आणि आल्यानंतर काय केलं माहिती आहे का? आज जे करतोय ना तेच केलेलं आहे आपण. काय केलं आपण आज? काय करतोय? संसार. तेव्हाही संसार केला. 1 लाख वर्ष, 10,000 वर्ष, 1,000 वर्ष, इथं 100 वर्ष तरी कटाळलो आपण, परंतु तसं आलेलं आहे आपण. किती कॅपॅसिटी आपली. हे आयुर्मान जीवाचं परमेश्वरांनी सांगितलेलं. युगधर्म हा एक टॉपिकच आहे, त्याच्यामध्ये डिटेल्स आहे. त्या युगामध्ये कोणत्या देवतेची भक्ती करणं हा धर्म आहे, त्याची कोणती प्राप्ती होणार ते सांगितलं. अधर्म केला तर खालील युगामध्ये जन्माला येतो हा जीव, असं पूर्ण युगधर्मामध्ये टॉपिक सांगितलेलं आहे. सूत्रपाठ मी देणार आहे. अभ्यासाला सुरुवात करा, तोच आपला पाया आहे. आणि आपोआप या गोष्टी मी सांगितलेल्या तुम्हाला त्या लक्षात येतील वाचताना, की अरे बरोबर सांगितलेलं आहे, मॅच होतं. आलं लक्षात? युगे किती, कोणत्या युगांची वर्ष सांगितली. युग परवते जीवाचे आयुर्मान पण सांगितले. पूर्वी प्रकरणात जीवाचे मुंचन म्हणजे मुक्ती कशाने होईल असे परमेश्वरांनी सांगितलेले आहे. तिथं ओळख दिली. मुक्ती कशाने होईल जीवाची, ह्या पूर्वी प्रकरणात काय तत्व सांगितलं देवाने? सांगा ना, कोण बोलतंय? काय पूर्वी प्रकरणात ते दास्य मोचक सांगितलं का नाही? दास्य मोचक म्हणजे मुक्तीला नेणारं, मुंचन होणारं. दास्य म्हणजे सेवेचा भाव, तो आपल्याकडे असायला पाहिजे संस्कारांनी. त्यावरती उद्या आपण बोलणार आहोत, आपल्याकडे किती भाव आहे आणि किती नाही आहे. उद्याचा संध्याकाळची सत्संग आपला त्याच्यावरच आहे. कर्मभूमीत किती देवता आहे? कर्मभूमीच्या देवतेची संख्या माहिती आहे तुम्हाला? प्रत्येक थोड्या परत्वे संख्या असते. कर्मभूमीत 13 कोटी देवता आहे. त्यातल्या निम्म्या स्त्री देवता आहे, निम्म्या पुरुष देवता आहे. त्यांची स्वरूप मर्यादा आहे 500 योजन. मग पुढं ह्या कमी जास्त होत राहतात. कर्मभूमी म्हणजे काय आणि कोणतं? आत्ताच इतक्यात सांगितलं. कर्मभूमी म्हणजे कर्मनिष्पत्तीचं ठिकाण, तो म्हणजे भारत आहे की नाही. आता आपल्या शरीराला सुद्धा कर्मभूमी म्हणतात, कारण आपण कर्म करतो या शरीराने, म्हणून याला सुद्धा कर्मभूमी म्हणतात. परंतु अधिक वेगळा विषय येतो. जीवाने अधर्म केला तर कोणत्या नरकात तो जात असतो, आणि कोणते नरक आपल्याला आज ह्या मिनिटं डोळ्याला दिसतात, आणि किती आहे ते सांगा. भीती असावी ती नरकाची. जलद्रूप नरक आणि स्थावर नरक.
कोणाचं मन दुखवलं तर चलद्रूप नरक, आणि चलद्रूपाची हिंसा झाली तर स्थावर नरक प्राप्त होतात. आणि चलद्रूप नरक म्हणजे 84 लाख योनी आपल्याला डोळ्याला दिसते की नाही, स्थावर नरक म्हणजे झाडं आपल्याला डोळ्याला दिसतात की नाही. बाकीचे 13 प्रकार आहे नरकाचे, ते वेगळे प्रकार आहे, ते आपल्याला दिसत नाही. पण हे 2 नरक आपल्याला समोर दिसतंय तरी आपण सुधारायला तयार नाही, त्यातून भीतीनं बाहेर पडायला तयार नाही. जीवासाठी धर्म हे काय आहे? सर्वसामान्य माणूस काय विचार करतो? काही आपल्याच्याने होणार नाही, अवघड आहे. त्याच्यावर थोडा स्ट्रॉंग माणूस काय विचार करतो? धर्म एक आव्हान आहे. आणि त्याच्या पुढं स्ट्रॉंग माणूस विचार काय करतो? धर्म एक संधी आहे. म्हणून आपण धर्म ही एक संधी समजायची. जीवासाठी धर्म एक संधी आहे. कशासाठी संधी आहे? जन्ममृत्यूच्या रोगातून निघण्याची, परमेश्वराला प्राप्त होण्याची, परमेश्वराचा आनंद मिळवण्याची परमेश्वराने दिलेली धर्म एक संधी आहे. म्हणजे तुम्ही धर्मात आहे तर परमेश्वराने तुम्हाला संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं का नाही हे आपल्या याच्यावरती आहे. धर्मातील विधी सांगा. विधी अविधी हा विषय खूप मोठा आहे. ते मुलांच्या अनुषंगाने मी सांगितलं होतं. धर्मातले विधी खूप मोठे आहे. आता यावरतीच आपले सत्संग पण चालू आहे पुढचे. तो विधी म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगता येऊ शकतात. दुसऱ्याविषयी चांगला विचार करणे मी तुम्हाला सांगितलं. हेतुक भाव निर्माण होणं, परमेश्वराच्या अनुषंगाने सामाजिक मूल्य जे आपण जपवणूक करतो ते आपल्यासाठी विधीच आहे. आला का लक्षात? बरेच विधी आपल्याला सांगता येतील. चला, आज 1 तास झालेला आहे. एक जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला एक थोडासा एक ट्रेलर दिला. यावरती अजून भरपूर आहे, संपेल की नाही माहीत नाही, परंतु त्या निमित्ताने एक चर्चा होती आणि तुमच्या डोक्यामध्ये थोडासा भर पडते नॉलेजची, ज्ञानाची. ऐकल्यानंतर कधीतरी ते उपयोगी पडणारच आहे, परंतु त्याचं चिंतन केलं, सेव्ह करून ठेवलं तर त्याचा उपयोग होणार आहे. आणि मी जाताना जे तुम्हाला देऊन जाणार आहे त्यातून मग तुम्हाला वाचता येणार आहे. तुम्हाला उत्सुकता ताणली, चिकित्सा निर्माण झाली तर पुढं जाऊन तुम्ही अभ्यास पण करणार आहात. याच्यावरती काही प्रश्न असेल एखाद्याचा तर विचारा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.